वळू आता माढ्याकडे। या मतदारसंघात फडणवीसांनी शरद पवार गटाला मोठा धक्का दिलाय। विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आणि काँग्रेसचे नेते धवलसिंह मोहिते पाटलांना आपल्याकडे खेचण्यात फडणवीसांना यश आले। धवलसिंह मोहिते पाटलांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पाठिंबा दिलाय। धवलसिंह मोहिते पाटील हे धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू आहेत। दुसरीकडे शरद पवारांचे कट्टर समर्थक अभिजित पाटील हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। माढ्यात फडणवीसांनी केलेल्या डबल धमाक्याचा आढावा घेऊयात या खास रिपोर्टमधून। माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका। मोहिते पवारांच्या गटात लावला सुरुंग। धवलसिंह मोहितेंचा भाजपला पाठिंबा। अभिजित पाटील हे भाजपच्या वाटेवर। अखेर माढ्याच्या मैदानात देवेंद्र फडणवीसांनी 2 डाव टाकून शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटलांना धोबी पछाड दिलाय। फडणवीसांनी पहिल्या डावात विजयसिंहांचे पुतणे धवलसिंह मोहिते पाटील यांना सोबत आणले आणि दुसऱ्या डावात शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांना गळाला लावले। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सन्मान्य रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आज आम्ही जनसेवा संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो। सर, हा आपल्या येण्यामुळं हा चमत्कार आज माढा मतदारसंघामध्ये पहिल्या प्रथम पाहायला मिळतो। देशाला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान आदरणीय देशाचे आता विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याकरता दोन्ही महाशक्ती आज एकत्र आल्या आहेत। दरम्यान विजयसिंह मोहिते पाटलांना धक्का दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी जुन्या उपकाराची आठवणी करून दिली। मोहिते पाटील यांचं राजकारण पवारांनी संपुष्टात आणलं तेव्हा भाजपनं त्यांना पाठिंबा दिला होता। आता मोहिते पाटलांनी काय करायचं हे त्यांनी ठरवावं असंही फडणवीसांनी म्हटलंय। ज्यावेळी पवार साहेबांनी त्यांचं राजकारण हे जवळजवळ संपुष्टात आणलं होतं त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो। त्यामुळे मला असं वाटतं की आणि माझंही मत आहे, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की त्यांच्याही घरात सगळ्यांना हे पटलं अशी परिस्थिती नाही आहे। पण ठीक आहे, मी त्याच्यावर काही बोलणार नाही, मला त्याच्यावर बोलायचं नाही। त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो। आता त्यांना काय करायचं आहे हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे। दुसरीकडे फडणवीस अभिजित पाटील यांच्या रूपानं शरद पवारांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत। माढा आणि सोलापूर मतदारसंघातील राजकीय गणित बदलण्याची क्षमता असलेले अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। माढा सोलापुरात अभिजित पाटील यांचं चांगलं वर्चस्व आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही पाटील शरद पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेत। मात्र अभिजित पाटील यांचा विठ्ठल साखर कारखाना अडचणीत आहे। त्यांच्या कारखान्यावर शिखर बँकेने 2 दिवसापूर्वीच जप्तीची कारवाई केली। कारखाना वाचवण्यासाठी अभिजित पाटील भाजपमध्ये जात असल्याची चर्चा आहे। दरम्यान भाजप अभिजित पाटलांना बांधून घेऊन जाते, त्यामुळे त्यांना पंढरपुरी हिसका दाखवा असं आवाहन जयंत पाटलांनी मतदारांना केलंय। एवढी जोरात तुतारी वाजली पाहिजे की अभिजित पाटलांना घेऊन देखील आपला काही उपयोग झाला नाही याचा अनुभव त्यांना आला पाहिजे। त्यांना अजून या भागातली पंढरपूरची माणसं आणि पंढरपुरी हिसका अजून माहीत नाही। ते सगळ्या उद्याच्या 7 तारखेला तुम्ही दाखवा। माढ्यात शरद पवारांनी धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी जाहीर करून भाजपला जोरदार धक्का दिला। उत्तम जानकरांनाही सोबत घेऊन अजित पवारांचीही डोकेदुखी वाढवली होती। त्यामुळे माढ्यात भाजप बॅकफूटवर गेल्याची चर्चा होती। मात्र अनेक दिवसांपासून सबुरीची भूमिका घेतलेल्या देवेंद्र फडणवीसांनी अखेर माढ्यात डाव टाकलाच। आता शरद पवार काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।